नमस्कार. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही डोकी झेंडा. मी खरंच सांगू का तुम्हाला, मी फार भाग्यशाली आहे. परिस्थितीमुळं, अनुभवामुळं, गरिबीमुळं, जनसंपर्कामुळं रामेश्वर बद्दलचा अनेक कुटुंबाशी 3 पिढ्याचा संपर्क आहे. असंच एक कष्टाळू, प्रामाणिक, मेहनती व्यक्तिमत्व स्वर्गीय गणपतरावजी मोरगे, त्यांचे सुपुत्र सुमित मोरगे यांच्याविषयी मी काय म्हणतो, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. मित्र हो, वडिलांचं छत्र अकाली गेल्यानंतर सगळा पसारा, सगळा बाजार, सगळी व्यवस्था सांभाळणं हे खूप 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 कठीण असतं. आणि त्या काळात जर संगत बरोबर नसेल तर माणसं बिघडतात. पण सुमितजी यांना मी लहानपणापासून ओळखतो, ज्यांनी परराष्ट्रात शिक्षण घेतलं आणि एकुलता एक मुलगा, अत्यंत बापसे बेटा सवयी म्हटल्यासारखं. एका बाजूला कामाची गुणवत्ता, विनम्रता. मी बरीच मुलं पाहतो, किंबहुना अनेक मुलांनी आपल्या वडिलाचं नाव पुसून टाकलेलं आहे. पण सुमितजी मोरगे हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रोड असतील, ब्रिज असतील, साठवण तलाव असतील, नांदेडचा त्या ठिकाणी जे गोदावरीवर जे उभारलेले घाट असतील, त्याचबरोबर त्यांचं जे आहे एका बाजूला कामाकडे लक्ष जे असताना श्रद्धा, सबुरी, विनम्रता नसता, श्रद्धा नसते, सबुरी नसते आणि जय रे हरी पलंगावरी अशा प्रकारची भावना असते. याला सुमित मोरगे अपवाद आहेत. मित्र हो, गेली 3-4 वर्ष पंढरपूरची वारी, हे आळंदी ते पंढरपूर दररोज पायी चालायचं, दिंडीचा मुक्कामात बरोबर राहायचं. आणि हे राहत असताना आपल्या आत्या, काकी, पाहुणे, आप्तेष्ट, आपले कर्मचारी या सगळ्यांना सारखं जेवण, राहणं, आणि तो मला एक अविस्मरणीय क्षण त्यांच्या आयुष्यातला वाटतो. फक्त देवाला जायचं आणि पायी चालायचंच नाही, तर पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची जे सुवर्णदान त्यांनी केलंय ते सुद्धा अत्यंत अभिनंदनीय, कौतुकास्पद आहे. आपण म्हणतो, दान से धन की शुद्धी होती है, मंत्र से मन की शुद्धी होती है. एका बाजूला दान धर्म करत असताना स्वर्गीय गणपतरावजी मोरगे यांच्या स्मरणार्थ त्यांनी जी वडिलाची समाधी आणि त्यांना समाधी बांधत असताना तो आर्किटेक्चर, त्यांना अपेक्षित आर्किटेक्चर भेटत नव्हता. तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा आर्किटेक्चर होता आणि त्या आर्किटेक्चरला कन्व्हिन्स करून त्यांनी जी समाधी उभा केलेली आहे ती मी म्हणतो मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात एवढी चांगली समाधी नसेल. की शेतामध्ये कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून पुरस्कार, केळीची शेती, ऊसाची शेती, आणि हे करत असताना शेतातील गडी असतील, कंपनीतील कर्मचारी असतील, वडिलांचे मित्र असतील, सर्वांना समता, बंधुत्व, न्याय या भूमिकेतनं, आणि फक्त वडिलांच्या नावानं समाधी बांधून थांबले नाहीत, तर त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमपूज्य भाईश्री यांची कथा 1-2 नाही 3 कथा त्यांनी केल्या. एक नांदेड येथे कथा केली, दुसरी त्यांनी श्रीशैलम येथे कथा केली, तिसरी भीमाशंकर येथे कथा केली, आणि संत येती घरात तोची दिवाळी दसरा म्हटल्यासारखं त्यांचे मित्र असतील, वडिलांचे मित्र असतील, नातेवाईक असतील, सगळ्याला भोजनाची व्यवस्था, निवास व्यवस्था, आणि दंडू पुरोहित यांच्या ह्याच्यामध्ये निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, बिछायत व्यवस्था, ध्वनिक्षेपण व्यवस्था, या तिन्ही कथेचं त्यांनी अप्रतिम 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 जे केलं होतं. आणि हे करत असताना बऱ्याच वेळा अहम ब्रह्मास्मी ही संस्कृती वाढत असताना सुमितजी हे तसं वागत नाहीत. दुसऱ्या बाजूला केदार जगद्गुरूंचा कार्यक्रम असेल, काशी जगद्गुरूचा कार्यक्रम असेल, श्रीशैलमच्या जगद्गुरूचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर आमचे औषाचे
गुरुबाबा महाराज औशेकर यांचं चक्री भजन असेल, या सर्व कार्यक्रमात ते हिरिरीने भाग घेताना दिसले. आणि कुठेही लातूरचं आमच्या शेजारचं जे मंदिर आहे साईबाबाचं, पुन्हा या ठिकाणी काशी विश्वेश्वरा मंदिर आहे, वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरं बांधलेली आहेत, त्याची उभारणी असेल. आणि ह्याच बरोबर त्यांचं काम काम बोलतंय, काम प्यारा आहे मित्र हो. म्हणून त्यांना महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार कॉन्ट्रॅक्टर म्हणून दिलेला आहे. नसता बऱ्याच वेळा बरेच कॉन्ट्रॅक्टर बघायला मिळतात, मुक्कादमासारखं वागतात, अधिकाऱ्याचा मुक्का घेतात, खालच्या अधिकाऱ्याला दम देतात. पण अशा प्रकारचं न करता त्यांचं जे काम आहे त्या कामाची पावती म्हणजे त्यांची ती गुणवत्ता, त्यांना मिळालेला पुरस्कार. आणि याच बरोबर आपण राष्ट्रमाता गोमाता म्हणत असताना गोमातेचं रक्षण, गोमाते आपल्या खडकूच्या गोशाळेला सातत्यानं सहकार्य, एवढंच नाही तर मित्र हो, मी माझ्या स्वतःचा वाढदिवस करतो, अनेक जण करतात, पण आपल्या आईचा वाढदिवस अत्यंत अभूतपूर्व अशा प्रकारचा वाढदिवस त्यांनी केला होता. अत्यंत तन्मयतेनं, श्रद्धा, भक्ती, कुटुंब वत्सल, गिदळ असेल, गुलबर्गा असतील, जिथं जिथं त्यांच्या ताई भगिनी आहे तिथं जाणं, आपतेष्टामध्ये राहणं, समजून घेणं, अशा प्रकारचं आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या वडिलाचे जे मित्र होते ते मित्र सगळे त्यांचे मित्र आहेत. बुधवंत असतील, त्याचबरोबर लक्ष्मणराव मोरे असतील, त्याचबरोबर आमचे करवाजी असतील, त्याचबरोबर दिलीप माने असतील, एकलारे असतील, अशा सगळ्या लोकांबरोबर हसून खेळून मिळून मिसळून, इगो नाही. मी परवा आमचे लक्ष्मणराव मोरेंच्या मुलीच्या लग्नामध्ये नसता बरेच लोक माझ्याकडे पहा आणि भेदफूल व्हा अशा प्रकारचं वागत असताना अत्यंत विनम्रतेनं, आपल्या मित्राच्या मुलीचं लग्न म्हणजे आपल्या बहिणीचं लग्न, अशा प्रकारचे संस्कारात जगणारे, त्याचबरोबर केदार कुबेर मंदिर असेल, काशी विश्वेश्वरय्या मंदिर असतील, अशा वेगवेगळ्या देवाला श्रद्धा आणि भक्तीनं. आणि एवढंच नाही तर मी भीमाशंकरला दररोज कथेच्या काळात सकाळी उठणार, 4 वाजता जाणार, तिथं अभिषेक करणार आणि छोट्याच्या छोट्या कर्मचाऱ्याला, छोट्याच्या छोट्या पुजाऱ्याला तेवढंच प्रेमानं, माणुसकीनं ते बोलतात. नरवडे पाटील म्हणून त्यांच्याकडं अशिष्ट कर्मचारी आहे, त्याला सुद्धा तेवढंच. त्यांचे इंदापूरकडचे मित्र ते बरोबर नेहमी असतात, ते असतील किंवा चुकारपणा करणारा आपला आपतेष्ट जरी असला तरी एक्सक्यूज करत नाही. अत्यंत संयमानं, शिस्तीनं, वाह्यात बोलायचं नाही, टाकून बोलायचं नाही. आणि अशा प्रकारचं त्यांचा आज जन्मदिवस आहे. परमपिता परमात्मा त्यांना शक्ती देव, बुद्धी देव, सामर्थ्य देव, त्यांची सर्वांगीण प्रगती हो, त्यांच्या मनोकामना पूर्ण होत. कारण अशा प्रकारची प्रवृत्ती सगळ्याच हित पाहणारे, उग फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचं नाव घ्यायचं आणि समता बंधुत्व याचा विचार न करता ते जे म्हणजे समता बंधुत्व आणि न्याय या दृष्टिकोनातून जे वागतात ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि अशा एका व्यक्तीचा नव्हे, शक्तीचा, अनेकाच्या आयुष्यातील अन्नदाता, मार्गदर्शक आणि त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोनातून विधायक काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना जन्मदिनानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. प्रभू परमात्मा त्यांना निरोगी दीर्घायुष्य देव. समाज ऋण, मातृ ऋण, पितृ ऋण, कुटुंब ऋण हे सगळं संपुष्टात येत असताना काय एक नव्या मुनीतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, या भक्तीनं मी मागं म्हणणं होतं की रामायणामध्ये जो त्या ठिकाणी आई वडिलांची हे घेऊन निघालेला त्याचा त्या पद्धतीनं आई वडिलाविषयी तेवढाच प्रेम, समाधीसाठी तेवढाच प्रेम, आईचा वाढदिवस तेवढाच श्रद्धा, निष्ठा, सचोटी आणि साहित्य, संगीत, कला, संस्कृती आणि सर्व पक्षाच्या सर्व नेत्याबरोबर प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, माणुसकीचे संबंध असताना कुठेही बलिदावपणा नाही, अहम ब्रह्मास्मी नाही,
म्हणून प्रभू परमात्मा त्यांना दीर्घायुष्य देव, शक्ती देव, बुद्धी देव, सामर्थ्य देव. येणारा काळ हा त्यांचा नव्हे तर तमाम भारतातील लोकांच्या हिताचा, कल्याणाचा, उद्धाराचा, प्रगतीचा ठरो. मग मी म्हणू शकेन ओमप्रकाशजी पोकर्णा असतील, अशोकरावजी चव्हाण असतील, दिलीपरावजी देशमुख असतील, अमित देशमुख असतील, प्रतापराव चिखलीकर असतील, राजकीय नेत्याबरोबर सुद्धा सर्वांना सन्मानानं वागणारे अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. ते आमचेच नाही, हजारो हजार लोकांचे अन्नदाते आहेत, दीपस्तंभ आहेत, मार्गदर्शक आहेत. म्हणून 2 जुलै 2026 हा त्यांचा जन्मदिवस. त्यांना जन्मदिनानिमित्त खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.